देवी, तुमची कुंडलिनी जागृत होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, तर मग तो रिपू तुम्हाला दिसायला हवा होता. हो ना, मला फक्त महादेवांची पिंडी दिसली, पण कुठलाही रिपू महादेवांची पूजा कशी करू शकेल? त्यामागे महादेवांचे एक रहस्य आहे, ते मी तुम्हाला सांगू शकतो. कोणता रहस्य? महादेव हे नंदलाल भाऊ, अहो तुम्ही इथं आहे सवय. अहो आमचा बैल बघा की सकाळपासून नुसतं गव्हाणी तोंड घालून बसलाय. तुम्ही जरा येताय काय? ठीक आहे, आलो. महादेवांचं असं कुठलं रहस्य असेल की ज्यामुळे त्या रिपू पर्यंत मी पोहोचू शकत नाहीये? यात मला कोण मदत करू शकेल? अरे हो, मला मदत करू शकणारी अशी एक व्यक्ती आहे. आत्ता ही पायात घुंगरू कुठनं आली? कामिनी आहे मी कुणाला पण घाबरत नाही. जे कुणी असेल त्यांना माझ्या समोर या. काम ही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी रिपू आहे. या पूर्वीच्या रिपूनी ज्या चुका केल्या ती काम करणार नाही. लवकरच एखादी सुवार्ता घेऊन ती आपल्याकडे येईल. तिथेच शोध सुटेल कोड. म्हणजे हे एखादं ठिकाण आहे. आणि आम्हाला तर असं वाटतं की तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणाला तरी पाठवायला हवं. तसंही दैत्यमातांचा दर्पण काही एक प्रतिसाद देत नाहीये. आणि आम्हाला या असुर सम्राज्ञी, आम्हाला एकांत हवाय सम्राज्ञी, आणि त्यासाठी आम्ही इथे बसलो आहोत. तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आम्ही देणार नाही. निघा. इथून कायमचे निघून जातो. आपण जरी असुर नरेश असलात तरी या असुर कुळाची शक्तिशाली स्त्री आहोत आम्ही. आम्ही तुमच्या पत्नी असताना सुद्धा आपण दुसऱ्या स्त्रीला आणण्याचा इथे विचार केलात. हे सगळं असताना सुद्धा आम्ही मनावर दगड ठेवून हा विचार मान्य केला. एवढंच नाही, पण आम्ही आपल्याला मदत करण्यासाठीही तयार झालो. पण आपण आमचा पदोपदी अपमान केलात. असुर नरेश, आम्ही सुद्धा शुंभ आणि निशुंभ यांच्या बहीण आहोत, हे विसरू नका. असं नाहीये सम्राज्ञी. असंच आहे. गेले काही दिवस दैत्यमाता आणि आपल्यामध्ये खलबत सुरू आहेत. आम्हाला जर कोणत्याच गोष्टींमध्ये आपल्याला सहभागी करून घेण्याची इच्छा नसेल तर हा महाल आम्ही सोडून जातो. तसंही केवळ या महालाची शोभा वाढवण्यासाठी आणि स्वतःची शोभा करून घेण्यासाठी आम्हाला इथे राहण्यात रस नाही. सम्राज्ञी, सम्राज्ञी आमचं ऐका. सम्राज्ञी, आम्ही कसं सांगू आपल्याला? आम्ही खरंच एका मोठ्या गहन चिंतेमध्ये बुडून गेलो आहोत. दुसरा कसलाही विचार करायला आम्हाला वेळ नाही. आमचं मन लागत नाही. आमचं लक्ष लागत नाही. असुर सम्राज्ञी, आमच्या पत्नी या नात्यानं ज्या चिंतेनं आम्हाला ग्रासलंय त्याबद्दल समजून घ्यायला तुम्हाला आवडेल? एका अटीवर. तिथी मातांना यातलं अवाक्षर कळता कामा नये.
मान्य आहे आम्हाला. या. चला. जगदंबा, तू आत कशी आलीस? मी महादेवांचा कवच वापरून माझं स्थान बद्ध केलंय. तुला आत प्रवेश कसा मिळाला? मी आत आले कारण तुझा अंत जवळ आलाय. अंत माझा नाही, तुझा जवळ आलाय म्हणून तू इथे आलीयस. तू माझं काहीही बिघडवू शकत नाहीस. तुझ्या आधी आलेल्या चारही रिपूंना हेच वाटलं होतं, पण ते आज माझे दास आहेत. तुला धोक्याची सूचना देते, निघून जा इथून, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. या गुप्तदालनात कशासाठी आणलंय आम्हाला? सम्राज्ञी समोर पहा. हे कोणी लिहिलंय आणि काय प्रकार आहे हा? एके दिवशी अचानक तुम्ही आमच्या दालनात आलात म्हणून आम्ही तुमच्यावर संतप्त झालो होतो, आठवतंय? असुर नरेश, आम्ही सम्राज्ञी, तुम्ही अशा अचानक का आलात? असं अवेळी इथे येण्यापूर्वी तुम्ही अनुमती घ्यायला हवी होती. तुम्ही येण्यापूर्वी आमच्या दालनात एक वृद्ध आला होता, हुबेहूब आमचंच रूप. आणि त्याने आम्हाला सांगितलं, ज्ञानाचा दिवा अदृश्य झाला. तेज असेल तरीही थोडं, एकावर एक रचलेलं गुपित. यातच शोध, सुटेल तुझं कोड. सम्राज्ञी, हे कोड त्यानंच आम्हाला घातलंय. दितिमातांचं म्हणणं आहे की आम्ही या कोड्यापासून दूर राहावं. परंतु सम्राज्ञी, याचं उत्तर शोधल्याशिवाय आम्हाला शांतता मिळणार नाही. आणि आम्हाला असंही वाटतंय की कदाचित या कोड्याच्या उत्तरात आम्हाला एक मोठं रहस्य उलगडेल. आता आपण कोड्याच्या कोणत्या टप्प्यावर पोहोचला आहात? या क्षणापर्यंत आम्हाला काहीच कळलेलं नाहीये सम्राज्ञी. ज्ञानाचा दिवा म्हणजे काय, एकावर एक रचलेलं गुपित म्हणजे काय, आम्हाला काही माहिती नाही. आणि या कोड्याचं उत्तर शोधून शोधून आमच्या मस्तकात शूळ उठलाय, जो शमण्याचं नाव घेत नाही. सम्राज्ञी, तुम्हाला सुद्धा हे सगळं निरर्थक वाटतंय का? हो ना? आमचीही आता तशीच भावना होतीये. हा विचार मनातून काढून टाकावा असं आम्हाला वाटतंय. हा विचार काढून टाकावा आणि निघून जावं इथून. थांबा. हे गुपित उलगडण्यासाठी आम्ही आपल्याला मदत करू. खरंच हा ज्ञानाचा दिवा म्हणजे काय असू शकतो हे बहुधा आम्हाला ठाऊक आहे. सम्राज्ञी, तू मला काहीच करू शकत नाहीस. मी तुला कायमचं संपवून टाकीन.
ही शेवटची संधी देते तुला. तू 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 माझं काहीच बिघडवू शकत नाहीस. हे काय? हे कसं झालं? हा संघर्ष आहे जगाच्या रक्षणासाठी. असुर सम्राज्ञी, मला लवकर सांगा, या कोड्याच्या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे? असुर नरेश, त्या कोड्यामध्ये जो उल्लेख केला होता त्या ज्ञानाच्या दिव्याबद्दल आम्ही आमच्या भावाकडून ऐकलंय. काय ऐकलं होतं? असुर सम्राज्ञी, मला लवकर सांगा. असुर नरेश, संपूर्ण असुर वंशाचे पिता कश्यप ऋषी हे ब्रह्मदेवांचे पुत्र होते आणि त्यांचे निस्सीम भक्तही होते. परंतु सृष्टीचे निर्माता असलेल्या ब्रह्मदेवांची पूजा होणे जेव्हा बंद झाले तेव्हा कश्यप ऋषींना फार दुःख झाले आणि म्हणून त्यांनी ब्रह्मदेवांचं एक गुप्त मंदिर तयार केलं. इकडे शुंभ आणि निशुंभ यांचे मोठे बंधू नमुची यांचे इंद्राबरोबर घनघोर युद्ध झाले आणि या युद्धामध्ये नमुचींचा वध झाला. तेव्हा शुंभ आणि निशुंभ संतापले. या हत्येचा सूड घेण्यासाठी शुंभ आणि निशुंभ यांनी ब्रह्मदेवाच्या त्याच मंदिरात कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं. असुर सम्राज्ञी, या कथेचा आणि ज्ञानाच्या दिव्याचा संबंध काय? संबंध आहे. ब्रह्मदेव हे ज्ञानाचे प्रतीक आहेत. विश्वातील सगळं ज्ञान हे ब्रह्मदेवांपासून निर्माण झाले आणि जे मंदिर उभं केलं होतं त्यामध्ये स्वतः कश्यप ऋषींनी एक दिवा लावला होता. नाही, पण ओढ्यातला ज्ञानाचा दिवा आणि तुम्ही म्हणताय तो दिवा हा एकच असेल कशावरून? कारण तप पूर्ण झाल्यानंतर जेव्हा शुंभ आणि निशुंभ काही शतकानंतर पुन्हा त्याच मंदिरात गेले तेव्हा तो दिवा अदृश्य झाला होता. असुर नरेश, ज्ञानाचा दिवा अदृश्य झाला. तेज तरीही असेल थोडं. शुंभात तुम्ही म्हणताय तो संदर्भ मला आता लागतोय. मला लवकर सांगा, हे मंदिर कुठे आहे? असुर नरेश, ते आम्हाला ठाऊक नाही, पण ते कोणाला माहीत असेल हे मात्र आम्हाला ठाऊक आहे. कोणाला? दैत्य माता. दिती मातांना हे ज्ञात असून उपयोग काय? ते आता मला कधीही सहाय्य करणार नाही. करते, त्या आपल्याला नक्कीच सहाय्य करते, पण त्यासाठी आपल्याला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल आणि तो मार्ग कोणता आहे हे आम्ही जाणतो.
तुझ्या विनाशासाठी संघर्ष आहे हा जगदंबा. सर्वनाश. तुझा सर्वनाश होणार आता, कारण मला आता तुझं खरं रूप कळलंय. गंगे, जरा एकदा बघ बरं, 1000 दिव्यांसाठी हे तेल पुरल ना? वय वय पुरतही एवढंच, आणि गरजेपर्यंत जरा जास्तच आहे. बरं असू द्या, कमी पडाय न ग. तेल कमी पडणार नाही आणि पुण्य बी. गंगाई, खरंच तुझ्यामुळं माझ्याकडून देवी यायचं हे पुण्याचं काम होतंय बरं का. तू समजावलंस म्हणून मी हे काम करायला तयार झालो, नाहीतर त्या बाईबद्दल मनात आडी ठेवली असती आणि हे काम झालंच नसतं माझ्याकडनं. चांगल्या हेतून कोणतं बी काम करायला घेतलं का देव नेहमी पाठीशी असतो बघा. आता बघा, एवढ्याशा येडेत एवढं तेल बी तुम्ही काढू शकलात, ते त्याच्यामुळेच. काकी, जगदंबा आहे का घरी? मी तिला खेळायला बोलवायला आले. जगदंबा घरी नाही आहे. मला वाटलं तुझ्या बरोबरच ती खेळायला आली असेल. तू कुठनं आलीस आता? मी तर घरून आले. तिला सगळीकडे शोधलं तरी गावात कुठेच नाहीये. अरे देवा, कुठं गेली असेल ही पोरगी? अशी न सांगता कुठं जात नाही होती. असुरानं तर नसन नेलं उचलून तिला. काय नको नको ते विचार येतात तुझ्या डोसक्यात. थांब, मी बघतो. मला सांग, तुम्ही ते वडाच्या झाडाच्या इथं खेळता, तिथं पाहिलं का तू? बघितलं, पण तिथं ती नव्हती. आलोच मी बघू. देवी आई, माझ्या पोरीचं रक्षण कर ग. माझा नाश करायला आली होतीस ना तू? आता बघ तुझा सर्वनाश करते की नाही मी. तुला ह्याचे परिणाम भोगावे लागतील. ती तुला सोडणार नाही. ती कोण? तुझी तुळजा की तुझी जगदंबा? जगदंबा, जगदंबा, दादा, आमच्या जगदंबाला पाहिलं का कुठं? इकडच आली होती कुठं? बाबा, बघितलं नाही. काय ग? बोल ना. तुझी जगदंबा वाचवणार आहे का तुला? तुझं सोंग उघडं पडलंय. तू खरी कोण आहेस हे कळलंय मला. तेव्हा ही नाटकं बंद कर आणि खऱ्या रूपात समोर ये माझ्या. तुझी मदत लागणार आहे मला. तू लवकर माझ्या समोर प्रकट हो. प्रणाम देवी. तुम्ही माझी आठवण काढलीत हे माझं भाग्यच. सांगा, माझ्यासाठी काय आज्ञा आहे तुमची? माया, एक मोठी कामगिरी पार पाडायची आहे तुला. त्यासाठी तुझ्या मायावी शक्तीची गरज लागणार आहे. तुला माझं रूप घ्यायचंय. त्यानंतर मी सांगेन ते आणि तेवढंच करायचं आहे. जशी तुमची आज्ञा माते. तू माया आहेस हे मी आधीच ओळखलं होतं.
कारण जगदंबा महादेवांचा कवच मोडून येऊ शकणार नाही हे माहित होतं मला. जगदंबाच्या रूपात दुसरंच कोणीतरी आलंय हे आधीच कळलं होतं मला. मी फक्त खेळवत होते, तुझी फसवणूक करून तुझी फजिती करण्याचा आनंद घेत होते. हा विकृत आनंद घेऊन तू काहीच साध्य केलं नाहीस. माझं रूप ओळखलंच खरं, पण त्यातून मला काय म्हणायचंय हे तुला कळलंच नाही. लक्षात ठेव, तू ज्या उद्देशाने इथे आलीयस तो कधीच पूर्ण होणार नाही. त्यामुळे आलीस तशी परत जा. घटकाभरासाठी जगदंबेचं रूप घेऊन तू तर तिचीच भाषा बोलायला लागलीस. मायाचा जीव संकटात आहे, तिच्या मदतीला मला जायला हवं.